हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. बरेच जण मला नेहमी प्रश्न विचारतात की तुम्ही मुलींना स्कूलमध्ये किंवा ट्युशनला वगैरे सोडता आणि रोजचा स्वयंपाक करणं किंवा मग यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे अपलोड करता आणि ऑर्डर वगैरे घेता, तर हे सर्व तुम्ही कसं मॅनेज करता? तर काही ठराविक ज्या सवयी आहेत त्या मी स्वतःला लावून घेतलेल्या आहेत. यामुळे रोजचं आपलं जे जीवन असतं ते डिस्टर्ब न होता जरी अचानक ऑर्डर आली तरी मी ते पूर्ण करू शकते. म्हणजे आपलं जे काही किराणा असेल किंवा भाजी वगैरे आपल्या रोजच्या ज्या गोष्टी असतील तर ते मी आधीच सर्व म्हणजे मॅनेज करून ठेवते, भरून ठेवते. आणि हे सर्व मी कसं करते हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर ऑर्डर घेत असाल किंवा तुम्ही काही बिझनेस करत असाल, म्हणजे जर तुम्ही ट्युशन्स घेत असाल किंवा मग शिवणकाम वगैरे करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ अगदी उपयुक्त ठरू शकतो. तर आपल्याला रोजचं लागणारं म्हणजे भाजी असते, तर रोजच्या रोज आपण जर भाजी आणायला जायचं म्हटलं तर मग आपला रोजचा वेळ जातो, भाजी साफ करण्यामध्ये सुद्धा वेळ जातो. तर मी काय करते, 8-10 दिवसासाठी लागेल एवढी भाजी मी एकदम आणते. त्यातील जी लवकर खराब होणारी भाजी आहे, पालेभाजी वगैरे, तर ते मी लवकर करते. आणि जे दाणेवाल्या भाज्या असतात म्हणजे पावटे, घेवडे, राजमा वगैरे, हे सर्व मी फ्रीजरमध्ये ठेवते किंवा मग त्यातील अर्ध मी बनवते आणि अर्ध फ्रीजरमध्ये स्टोअर करते. आणि याच्यातील जे काही चांगले वगैरे असतात पावटे, अगदी स्वच्छ व्यवस्थित छान ते ठेवते. आणि थोडे फुटलेले तुटलेले किंवा थोडेसे कोवळे असतात तर त्याची लगेच भाजी बनवते. आणि त्याचबरोबर मी या पद्धतीने जो मटार असेल किंवा जे दाणेवाल्या कोणत्या भाज्या, हरभरा म्हणजे चणा वगैरे असेल ते सुद्धा थोडं जास्त प्रमाणात भरून ठेवते. म्हणजे आयत्या वेळी जर मसाले भात वगैरे बनवायचा असेल तर त्याचा उपयोग होतो. गवारी किंवा इतर ज्या पालेभाज्या यासुद्धा थोडे जास्त दिवस टिकतात, तर त्यासुद्धा मी अगदी एकाच वेळी साफ करून वगैरे असे ठेवून देते. त्यामुळे रोजच्या रोज मला भाज्या साफ करण्यासाठीचा वेळ वाया जात नाही. शिवाय पालेभाज्यासुद्धा मी 2-3 प्रकारच्या आणते आणि त्यासुद्धा मी साफ करून ठेवते. मिरच्या किंवा आपला जो रोजचा मसाला असेल, कोथिंबीर, अद्रक वगैरे, पुदिना असेल, तर ह्या सर्व गोष्टी आपण जर एकदम आणल्या आणि व्यवस्थित साफ वगैरे करून ठेवल्या तर रोजच्या रोज आपल्याला हे सर्व करण्याची गरज लागत नाही. आता पुदिन्याचं काय होतं की पुदिना हा बऱ्याच वेळा आपण जर जुडी आणली तर ती काळी पडते. मी काय करते, त्याच्यातील थोडीशी पुदिन्याची पानं ही काढून बाजूला ठेवते. म्हणजे रोजच्या रोज जर आपल्याला पाण्यातून उकळून वगैरे प्यायचं असतं, डेटॉक्स ड्रिंक वगैरे बनवायचं असतं त्याच्यासाठी. आणि बाकी कोवळी जी देठं वगैरे असतात ती आणि बाकीची सर्व पानं वगैरे घेऊन मी त्याची लगेच चटणी बनवून ठेवते. थोडीशी चटणी मी फ्रीजमध्ये खाली ठेवते आणि याच्यातील बाकी थोडीशी चटणी मी त्याच्या क्यूब्स बनवून वरती फ्रीजरमध्ये स्टोअर करते. शिवाय कोथिंबीरसुद्धा मी एकदाच साफ करून ठेवते. आणि एवढ्या जास्त प्रमाणात भाज्या आणलेल्या असतात त्यामुळे भाज्या साफ करायला जास्त वेळ लागणार असतो. अशावेळी मी आहोंची मदत घेते. ते बऱ्यापैकी वाटाणे, जे पावटे असतात, घेवडे वगैरे, गवार वगैरे मोडण्यासाठी आणि इतर भाज्या साफ करण्यासाठी माझी मदत करतात. इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची थोडीशी पिवळसर झालेली कोवळी पानं मी अशी बाजूला काढलेली आहेत. आणि ही छान अशी हिरवीगार जी पानं आहेत ती मी डेटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी अशी ठेवून देणार आहे. आणि याच्यातील पण मी थोडी घेऊन याची हिरवी जी चटणी आपण बनवतो कोथिंबीर वगैरे टाकून, तर तशी चटणी मी बनवून ठेवणार आहे. यामुळे काय होतं की ही चटणी आपण जर फ्रीजरमध्ये स्टोअर केली किंवा फ्रीजमध्ये स्टोअर केली तर ती आपण सँडविच वगैरे बनवायचं असेल किंवा रोजच्या जेवणामध्ये आपल्याला तोंडी लावण्यासाठी घ्यायची असेल तर मग एखादी भाजी जर कमी जास्त असेल तर जर चटणी वगैरे असेल किंवा अशी हिरवी चटणी असेल तर आपलं काम होऊन जातं. आता इथे मी थोडेसे हे असे पुदिन्याचे थोडे जे जाडसर म्हणजे काय म्हणतात त्याला, थोडे जूनवाले असे जे देठ असतात तर ते काढून एका अशा ग्लासमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे त्याला मुळं फुटतील नंतर. तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी ही पुदिना जो आहे तो काढलेला आहे आणि त्याची मी चटणी बनवून घेणार आहे. त्यानंतर इथे ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मी जास्त दिवस स्टोअर करण्यासाठी आणल्या होत्या आणि मगाशी ज्या दाखवल्या त्या मी त्याचा ठेचा वगैरे बनवणार आहे. तर जास्त दिवस स्टोअर करण्यासाठी मिरच्यांची मी अशी देठं काढून ठेवते, म्हणजे मग या मिरच्या बिलकुल खराब होत नाहीत, अगदी जास्त दिवसांसाठी छान टिकतात. आमच्यापासून जवळच नेरूळमध्ये जे भाजीचं मार्केट आहे तिकडे थोडं जास्त म्हणजे स्वस्त भाज्या भेटतात, तर तिकडून मी 15 दिवसातून, महिन्यातून वगैरे जाऊन तिकडून भाज्या आणते आणि मी अशा पद्धतीने स्टोअर करते. या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत हे शेअर केलं होतं. बरेच जण हा प्रश्न नेहमी विचारत होते की
तुम्ही स्वयंपाक वगैरे बनवता आणि व्हिडिओ वगैरे अपलोड करता, त्याचबरोबर तुम्ही ऑर्डर वगैरे घेता, तर मग हे सर्व तुम्ही कसं मॅनेज करता? तर आपला जास्तीचा वेळ हा स्वयंपाक, आपला जो स्वतःचा स्वयंपाक असतो तर तो बनवण्यासाठी विचार करण्यात जातो की आज काय भाजी बनवायची. त्यामुळे अशा पद्धतीने मी एकदा लिस्ट काढते की या आठवड्यात 15 दिवसात मला काय भाज्या बनवायच्या आहेत. त्यानुसार मी भाज्या आणते आणि अशा व्यवस्थित साफ करून ठेवते. म्हणजे मग सकाळ संध्याकाळ काय बनवायचं याच्यामध्ये विचार करण्यात वेळ वाया जात नाही. आता भाज्यांचं झालं, त्यानंतर आपल्या घरी जे आपण राशन वगैरे आणतो तर ते आपल्याला रिफिल करायचं असतं महिन्यातून वगैरे, किंवा काही वस्तू महिन्याभरात संपतात, काही वस्तू अगदी 2-2 महिने आपल्याला पुरतात. तर एक वस्तू त्यातील संपल्यानंतर मी भरणी जी आहे तर ती धुवून घेते आणि त्यानंतर जर 1-2 भरणी राहिली असेल तर त्याच्यातील जी वस्तू असेल तर ती काढून त्यासुद्धा भरण्या मी धुवून घेते. आणि राशन आणल्यानंतर शक्यतो मी हे जे रिफिल करण्याचं काम आहे तर ते करत असते. त्यामुळे काय होतं की रोजच्या रोज जर एखादी वस्तू संपली तर ते आपल्याला रिफिल करत बसावं लागत नाही. आणि मी काय करते की 15 दिवसातून किंवा मग महिन्यातून मीठ वगैरे जे असतं ते मोठ्या भरणीतून काढणं वगैरे, किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवणं, तर ही सर्व कामं करत असते. आणि एकदा आपण जर नजर मारली कपाटामध्ये की आपल्या भरणींमध्ये काय संपलेलं आहे वगैरे, एकदा त्याच्यावरती कपड्याने हात मारून घ्यायचा, म्हणजे पुसून वगैरे घ्यायचं आणि जे काही संपलेलं आहे तर ते भरायचं. जे जर भरणीमध्ये असेल बऱ्याच प्रमाणात तर ते आपण थोडंसं चाळून पाकडून वगैरे घ्यायचं आणि ते परत होतं तसं भरून ठेवायचं. तर अशा पद्धतीने इथे पाहू शकता तुम्ही, असं मी हे भरून ठेवते. जे काही संपलं असेल तर रिफिल करते आणि जे जास्त प्रमाणात असेल तर ते व्यवस्थित साफ करून ठेवते. त्यामुळे काय होतं की आपल्याला जर भाजी बनवायची असेल तर वरती कपाटामध्ये पाहिलं तर बरण्यांमध्ये दिसतं आणि आपण ते लगेच बनवू शकतो. शिवाय डाळी मी जास्त प्रमाणात भरून ठेवते, म्हणजे अगदी 5-6 महिने वगैरे पुरतील असे थोडे जास्त प्रमाणात आणते. त्यामुळे त्याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. त्यामुळे महिन्यातून जेव्हा मी हे सर्व करत असते तर तेव्हा डाळी ह्या अशा पद्धतीने पाकडून वगैरे व्यवस्थित चाळून वगैरे साफ करून परत एकदा भरून ठेवते. आणि असं काही नाही की ही जी डाळ वगैरे भरली ती अगदी 4 महिने जाईल, 5 महिने जाईल. आपण ज्या प्रमाणात त्याचा वापर करतो किंवा ज्या पद्धतीने आपण पदार्थ बनवणार आहोत त्यावरती सुद्धा त्याचं किती दिवस पुरणार आहे तर हे सुद्धा अवलंबून असतं. म्हणजे काय करायचं की आपल्याला एकदा जर आपण असं रिफिल करून ठेवलं तर मग आपल्याला प्रत्येक वेळी वस्तू संपली म्हणून मग पुढे शोधण्याची किंवा मग दुकानात जाऊन आणण्याची गरज लागत नाही. तर हे सुद्धा मी असं फॉलो करते. त्यामुळे मग माझी कामं ही अगदी पटकन होतात. तर भाज्यांचं झालं आणि तांदूळ वगैरे किंवा मग जे साखर वगैरे आहे ते सुद्धा मी भरून ठेवते. आणि पिठं वगैरे सुद्धा महिन्यातून वगैरे अशी एकदा दळून आणते. दळून आणण्याच्या पूर्वी डबे वगैरे आहेत ते व्यवस्थित धुवून वगैरे घेते आणि त्यानंतरच त्यामध्ये पिठं वगैरे भरते. पिठं भरताना किचनच्या ओट्याच्या खाली जे डबे आपण काढतो तेव्हा त्याच्या खाली जी काही आपल्याला साफसफाई वगैरे करायची असेल तर ती मी त्याच वेळी करते. म्हणजे मग त्याच्यासाठी आपल्याला वेगळा वेळ द्यावा लागत नाही. शिवाय असं हे जे आपण राशन वगैरे भरून ठेवतो तेव्हा मी काय करते की ज्या भरण्या आहेत तर त्या सर्व भरण्या खाली घेते आणि ओट्यावरच, कारण इतर ठिकाणी परत पसारा करत बसण्यापेक्षा असं ओट्यावरतीच मी इथे घेते आणि ते चाळून पाकडून वगैरे भरण्या पुसून त्यामध्ये परत एकदा भरून ठेवते. मग यामुळे काय होतं की आपल्याला असं त्याला कीड वगैरे लागली नाही का किंवा आळीजाळी तर झाली नाही ना, तर हे आपल्याला पाहता येतं. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी किंवा वेळ नंतर वाया जाऊ नये यासाठी जर आपण जास्त प्रमाणात डाळी, कडधान्य वगैरे भरून ठेवत असू तर ते वाया जात नाही, त्याला आळ्याजाळ्या वगैरे लागत नाहीत. तर या पद्धतीने सर्व ज्या भरण्या आहेत तर त्या मी जास्त साफ वगैरे करत बसली नाही, कारण हे मी जेव्हा पूर्ण जे संपतं त्यातील पदार्थ तर तेव्हा मी साफ करते. त्यामुळे आता एकदा कपड्यांनी पुसून घेतलं वरून वगैरे भरणी, ओल्या कपड्यांनी आणि सुक्या कपड्यांनी, आणि त्याच्यामध्ये जे काही रिफिल करायचं होतं तर ते रिफिल केलं. कारण जे डीप क्लिनिंग असतं ते मी राशन भरण्याच्या आधी जेव्हा या भरण्या खाली होतात तर तेव्हा त्याच्यातील जे काही राहिलेलं असेल तर ते मी पेपरवरती किंवा प्लेटांमध्ये वगैरे काढून ठेवते आणि त्यानंतर या भरण्या स्वच्छ धुवून सुकून वगैरे त्यामध्ये परत भरून ठेवते. तर असं मी महिन्यातून एकदा वगैरे हे सर्व असं भरून ठेवते. त्यामुळे काय होतं की प्रत्येक वेळी आपल्याला पुड्या खोलत बसायच्या किंवा मग संपलेले पदार्थ दुकानातून आणायचे, मग असं करण्याची गरज लागत नाही. आणि शिवाय जर आपल्यासमोर जर हे धान्य, कडधान्य वगैरे असेल तर मग पटकन उद्यासाठी काय भिजत ठेवायचं असेल किंवा मग काय करायचं असेल तर हे लक्षात येतं. किंवा मग जर आपल्याकडे शेवया वगैरे असतील तर गोडामध्ये काय बनवायचं असेल तर हे सुद्धा लक्षात येतं. आणि जरी आपल्याला हे पूर्ण भरण्या धुणं, डीप क्लिनिंग करणं शक्य नाही झालं तरीसुद्धा याच्यातील या ज्या वस्तू आहेत त्या काढून घ्यायच्या, भरण्या पुसून घ्यायच्या आणि त्यानंतर चाळून पाकडून वगैरे जरी भरून ठेवल्या तरीसुद्धा अगदी छान दिसतं. इथे पाहू शकता तुम्ही. या पद्धतीने मी महिन्यातून जेव्हा राशन भरते तर तेव्हा मी हे करत असते. अजून रोजचा वेळ वाचवण्यासाठी ही सवय मी
फॉलो करते ते म्हणजे आपण वरण बनवतो, डाळ बनवतो, तर त्यासाठी प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळ्या भरण्या काढाव्या लागतात. म्हणजे मी तरी तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ या तिन्ही डाळी मिक्स करून त्यापासून वरण बनवते, किंवा जी आमटी वगैरे बनवायची असेल तर ती आमटी बनवते. तर त्यासाठी रोजच्या रोज या बरण्या वरती ठेवलेल्या असतात आणि त्या काढण्याची गरज लागू नये यासाठी मी एकदाच या सर्व डाळी एकत्र करून एका बाउलमध्ये घेते आणि त्यानंतर या छोट्या बरणीमध्ये भरून ठेवते आणि ती बरणी माझ्या हाताशी येईल अशी ठेवते. म्हणजे त्यामुळे काय होतं की या बरण्या वेगवेगळ्या काढण्यात आणि त्यामध्ये वेळ वाया जात नाही. आणि या पद्धतीने जर आपण डाळींमध्ये असं तमालपत्र वगैरे ठेवलं तर मग डाळींना कीड वगैरे लागत नाही. तुम्ही ज्या प्रमाणात तुम्ही तूर डाळ खात असाल जास्त प्रमाणात किंवा मूग डाळ खात असाल तर त्यानुसार तुम्ही या डाळींचं प्रमाण जर मिक्स करून एखाद्या दुसऱ्या वेगळ्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर प्रत्येक वेळी वरण बनवताना आपल्याला वेगवेगळ्या बरण्या काढण्याची गरज लागत नाही. जेव्हा आपल्याला कुकर लावायचा असेल तेव्हा फक्त ही एक बरणी घेऊन याच्यातील जेवढी क्वांटिटी डाळ आपल्याला हवी आहे तेवढी कुकरच्या डब्यामध्ये टाकून आपण पटकन कुकर लावू शकतो. यामुळे रोजचा आपला वेळ वाचतो. इथे ज्या बरण्या तुम्ही पाहत आहात ज्यामध्ये मी डाळी वगैरे भरून ठेवलेल्या आहेत, किंवा जे रॅक तुम्ही आता पाहिलं की मी ज्याच्यावरती या बरण्या ठेवलेल्या आहेत हे मी ऑनलाईन मागवलेलं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते परचेस करू शकता. तुमच्या किचनमध्ये जर कमी जागा असेल तर हे रॅक तुम्ही भिंतीवरती लावून त्यामध्ये जास्त बरण्या ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला रोजच्या वापरात लागणारं म्हणजे तेल असतं, तर आपल्याला तेलसुद्धा एकदम असं जर आपण भरून ठेवलं तर मग रोजच्या रोज आपल्याला तेल संपलं म्हणून मग कॅन शोधण्याची किंवा मग त्याचे पॅकेट जे आहे तर ते फोडण्याची गरज लागत नाही. तर या पद्धतीने मी असं काचेच्या आणि ही जी दुसरी डीमार्टमधून आणलेली जी बॉटल आहे तर त्यामध्ये मी वेगवेगळं तेल काढून ठेवते. म्हणजे एक शेंगदाण्याचं तेल असतं आणि एक सनफ्लावर म्हणजे सूर्यफुलाचं तेल असतं. असं वेगवेगळ्या पद्धतीचं मी जे तेल वापरते, तुम्ही वापरत असाल तेल रोजच्या जेवणासाठी तर ते तुम्ही तसं वेगवेगळं काढून ठेवू शकता. तर यामुळे सुद्धा आपला रोजचा वेळ वाचतो. काय होतं की 15 दिवसातून किंवा महिन्यातून जर आपण अर्धा दिवस जरी दिला तर ही कामं अगदी पूर्ण होतात. त्यामुळे 15 दिवस, महिनाभर आपल्याला हे संपलं आहे किंवा ते संपलं आहे, हे भरायचं आहे किंवा मग साफसफाई वगैरे करायची आहे तर याचं टेन्शन राहत नाही. तर हे जे तुम्ही नोझल पाहत आहात या बॉटलच्या वरती लावलेलं आहे ते सुद्धा मी ऑनलाईन परचेस केलेलं आहे आणि याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल. तर त्यानंतर जे मीठ भरण्याचं काम असतं, कारण मी इथे 3 प्रकारचं मीठ वापरते, खडा मीठ आणि जे पिंक सॉल्ट असतं ते आणि जे आपलं सफेद नेहमीचं जे रेग्युलर मीठ असतं तर ते सुद्धा मी भरण्या वगैरे व्यवस्थित धुवून घेते आणि त्याच्यावरती मी लेबल लावून ठेवते. आणि या पद्धतीने हे जे मिठाचे ज्या भरण्या वगैरे आहेत तर त्यासुद्धा मी एकदाच रिफिल करून घेते. म्हणजे मग आपल्याला निदान 8-10 दिवस म्हणजे जेवढा आपला वापर असेल तर त्यानुसार आपल्याला या मीठ भरावं लागत नाही. म्हणजे तिथे सुद्धा आपला वेळ वाचतो. भाजीमध्ये किंवा रस्सा जी भाजी असते तर त्यामध्ये मी खडा मीठ वापरते आणि बऱ्याच कणिक वगैरे भिजवताना त्यामध्ये सफेद मीठ आणि इतर भाज्यांमध्ये वगैरे पिंक मीठ वगैरे म्हणजे जे पिंक सॉल्ट असतं तर ते असं वेगवेगळ्या पद्धतीचं मीठ वापरते. त्यामुळे असं वेगवेगळ्या 3 ज्या बरण्या आहेत पण दिसायला एकसारख्या आहेत, मग घेताना कन्फ्युजन व्हायला नको म्हणून मी त्याच्यावरती असं लेबल लावलेलं आहे. लेबल लावलं की आपल्याला घेणंसुद्धा सोपं जातं किंवा घरातल्या इतर जर कोणी स्वयंपाकघरामध्ये काम करत असेल तर त्यांनासुद्धा हे सोपं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचे लेबल जे आहेत तर ते मी यावरती लावून ठेवलेले आहेत. यामुळे सुद्धा आपला बरण्या इकडे तिकडे करणे, उघडून परत ठेवणे हा वेळ वाचतो. म्हणजे लेबल लावल्यामुळे सुद्धा आपलं काम सोपं होतं. तर हे लेबलसुद्धा मी ऑनलाईन घेतलेले आहेत आणि याचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा याआधी मी तुमच्यासोबत शेअर केला होता. तर हे मिठाचं सुद्धा काम झालं. याचबरोबर चायपत्ती असेल किंवा इतर जी काही बरण्याचं असेल म्हणजे साखर वगैरे असेल, गूळ असेल तर ते सुद्धा मी भरून ठेवते. त्यानंतर कॉफी वगैरे असेल तर ती अशी मोठ्या बरणीमध्ये न ठेवता यासाठी ही जी छोटी बरणी असते तर ती मी ठेवून दिलेली आहे. आणि मोठ्या बरणीतून या छोट्या बरणीत जी कॉफी काढण्याचं जे काम असतं तर ते सुद्धा मी जेव्हा या बरणीतील कॉफी संपते तर तेव्हा करते. म्हणजे काय होतं, रोजच्या रोज अशा मोठ्या बरणीतून कॉफी काढताना जर थोडंसं टोपण ओपन राहिलं किंवा मग जर मुलांनी कॉफी बनवली, म्हणजे माझ्या घरी माझी मुलगीसुद्धा कॉफी बनवते, तर ती बनवताना जर ओला चमचा वगैरे त्यामध्ये गेला तर कॉफी घट्ट होते. तर तसं होऊ नये म्हणून मी अशा छोट्या बरणीमध्ये
कॉफी काढून ठेवत असते. तर इथे आपण पाहिलं की दिवसाची सुरुवात करतो तेव्हा चहा बनवतो. यासाठी चहा पावडर, साखर, गूळ जे काही असेल किंवा नाश्त्याचे पदार्थ हे सुद्धा मी रिफिल करून ठेवते. तांदूळ साफ करून ठेवते किंवा साखर भरून ठेवते आणि पिठं वगैरे एकदम दळून ठेवते आणि जे राशन वगैरे असेल तर ते सुद्धा असं भरून ठेवते आणि भाज्या वगैरे व्यवस्थित साफ करून ठेवते. आणि जे मी ऑर्डर घेते तर त्यासाठी लागणारी जी तयारी आहे तर ती सुद्धा मी ऑलरेडी करून ठेवते. त्यामुळे आयत्या वेळी जर मला ऑर्डर आल्या तर मग त्यासाठी लागणारा जो माझा जो स्वयंपाकाचा वेळ असतो तर तो वाचतो. म्हणजे यामुळे वाया जात नाही आणि ऑर्डरसुद्धा मी अगदी वेळेमध्ये पूर्ण करू शकते. तर या काही माझ्या सवयी होत्या, या व्हिडिओमध्ये मी त्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि मला आशा आहे की यामुळे तुम्हालासुद्धा याचा काही ना काहीतरी उपयोग होईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.